सालों पहले खजाने को जमीन में छुपाकर तंत्र क्रिया से बंधन किया जाता था। नमस्कार आणि रामराम मंडळी, फिल्मी पुणेकरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सगळ्यात भारी असा ट्रेलर मी आता एक पाहिला, ज्याचं नाव आहे जटाधरा. तंत्र बंधन भंग हुआ है. स्टोरी बेसिकच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हिरो असतो आपला, की त्याला सुरुवातीला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो किंवा ह्याला ती अंधश्रद्धा वगैरे वाटत असते. त्यानंतर मोठे लोक वगैरे सांगतात त्यांना की भूत नसतं, असतं. ह्या प्रकारची संपूर्ण स्टोरी जसं आपण आजपर्यंत पाहिलं आहोत. त्याच्यामुळे स्टोरी वेगळी अशी ट्रेलर पाहून मला काय वाटली नाही. पण हा प्रेझेंटेशन खूप भारी वाटलं मला. काही सीन बघताना मला खरंच खूप भारी वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही स्टोरीची जी पिशाचिनी आहे ती आहे सोनाक्षी सिन्हा. या सोनाक्षी सिन्हा याच्यामध्ये पिशाचिनीचं काम करत आहेत. आणि याच्यामध्ये काही सीन मला खरंच खूप आवडले. जो ट्रेलरच्या शेवटी आपल्याला शंकर भगवान असे थांबलेले असतात आणि हातामध्ये त्रिशूळ असतो. भारी सीन वाटतो. आणि त्याच्यानंतर जो लीड ॲक्टर आहे त्याचा पण तो जिभेने वगैरे सगळं रक्त वगैरे करतो, तर जो काही सीन भारी वाटले. म्हणजे बेसिकली ह्या फिल्मचा मला स्क्रीन प्ले आवडला ट्रेलर पाहून. सो त्यामुळे ही फिल्म बघावी आणि त्यानंतर आपण या फिल्मला जज करू शकतो की फिल्म कशी आहे, काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही साऊथ पॅटर्नमध्ये हा फिल्म बनवला गेला आहे. बेसिकली ही फिल्मच साऊथ आहे, परंतु याच्यामध्ये बरेचसे आर्टिस्ट आपल्याला बॉलिवूडमधले पाहायला मिळतात. आणि सगळ्यांचं काम खरंच खूप उत्तम झालेलं आहे. आणि ट्रेलर पाहता काही इंटरेस्टिंग काही याच्यामध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे ही फिल्म नक्कीच बघा. जटाधरा या फिल्मचं नाव आहे. आणि पिशाचिनीचं काम मला खरं खूप आवडलं, इव्हन ट्रेलरमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही बेसिक स्टोरी आहे, परंतु जे एक प्रेझेंटेशन आहे ते दाखवणं खरंच खूप चांगलं वाटलं मला. कारण की त्याचा स्क्रीन प्ले खरं मला खूप भारी वाटला. काही सीन खरंच खूप भारी वाटले. त्यामुळे ट्रेलर तर छान वाटतं, फक्त स्टोरीमध्ये मला बेसिक वाटते. त्यामुळे ही जर पूर्ण फिल्म पाहिजे असेल तर नक्कीच ही फिल्म आत्ता रिलीज होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा ट्रेलर आत्ता आलेला आहे. आपल्याला ट्रेलर खूप चांगला आहे. त्यामुळे फिल्म रिलीज झाली की लगेच थिएटरमध्ये जा आणि ही फिल्म बघा. आणि त्यानंतर आपल्या कमेंटमध्ये सांगा की ही फिल्म कशी वाटली. ज्या प्रकारे ट्रेलर होता त्याच प्रकारे फिल्म होती का, चांगली की वाईट, कशी जरी तुम्हाला वाटली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ही फिल्म कशी वाटली.